संयन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि। अनुवाद: ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा ही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो। आपण बघणार आहे श्रीमद भगवद्गीता। हरे कृष्ण। तर हा भगवद्गीताचा अध्याय 2 आणि श्लोक संख्या 22। तर या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, आपण कोण आहे? सगळे आत्मा आहे की नाही? आत्मा। आणि आत्मा काय आहे? आत्मा कधीच मरत नाही। नैनम छंदंती शस्त्राणी, त्याला कोणी शस्त्र काटू नाही शकत। न दहती पावकः, आहे की नाही? कोणी त्याला जाळू नाही शकत, कोणी त्याला ओला करू नाही शकत, भिजवू नाही शकत। हे काय आहे? आत्म्याचं लक्षण आहे। आणि आत्म्याला काय सांगता? अज। आत्म्याचं नाव आहे अज, म्हणजे तो कधी जन्म घेत नाही। आत्मा कधी जन्म नाही घेत आणि नित्य, आणि तो कायम स्वरूपी राहणार आहे। असं नाही की थोड्या दिवसांसाठी आपण आहेत आणि थोडे दिवस झाल्यानंतर आपलं अस्तित्व मिटून जातो। आपलं अस्तित्व कधी मिटत नाही। आणि म्हणून आजच्या ज्या श्लोकामध्ये सांगतायत, आपण मग काय करतो तर सांगतायत, एक उदाहरण दिलेलं आहे। काय उदाहरण आहे की ज्याप्रमाणे म्हणे आपण काय घालतो? आपण कपडे घालतो, आहे की नाही? कपडे घातले त्यानंतर आपण जसे कपडे वापरत जातो तर जुने होतात, आहे ना? आणि जुने कपडे झाले तर मग आपण काय करतो? फेकून देतो की नाही? तर त्याप्रमाणे आत्मा पण काय करतो? हे शरीर घेतल्यानंतर जसं वापरत गेलो, लहान होतो, मोठे होतो, म्हातारे होतो, आणि मग शरीर बिनकामाचं झाला, आता त्यांनी काम होत नाही, आहे की नाही? आपण काही हात उचलतो तर काम करत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने व्यवस्थित ऐकू येत नाही, आहे ना? जेव्हा अशी अवस्था आपली होते तेव्हा मग आत्मा काय करतो? हा शरीर सोडून देतो। पण काय आहे की हे जे सोडणं आहे ना, हे आपल्या हातामध्ये नाही आहे। आणि आपल्याला जो येणारा पुढचा जीवन आहे तो पण म्हणजे आपण जशी इच्छा करतो तसं भेटणार नाही आहे की नाही? त्याच्यासाठी काय सांगतात की ज्याप्रमाणे म्हणे आपण जीवनभर जगलेलो आहे की नाही? जसं खाल्लेलं आहे, जसं बोललेलो आहे, जशी आपली भावना निर्माण केलेली आहे, या पद्धतीने आपल्याला पुढचा जीवन दिला जातो। तर काय? तथा शरीराने विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि। म्हणजे अशा प्रकारे एका आत्म्याला दुसरं शरीर प्रदान केलं जातं, जसं आजच्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे। तर आपण बघणार आहे की आपण एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। पडतो का कधी? काय प्रश्न पडला पाहिजे की मी कोण आहे? मी कुठून आलो? आहे की नाही? हा मनुष्य जीवन मला कशासाठी दिलेला आहे? मला मरायचं नाही आहे, पण तरी माझी मृत्यू का होत आहे ना? आणि मी पुढे जाऊन कुठे जाणार आहे? असे प्रश्न आपल्याला काय व्हायला पाहिजे? पडायला पाहिजे, आहे ना? जोपर्यंत असे प्रश्न आपल्याला पडत नाही तोपर्यंत आपण भक्तीच्या मार्गावरती पुढे जाऊ शकत नाही। असं सांगतायत, शास्त्रांमध्ये सांगितलंय, आहार निद्रा भय मैथुनमच्या सामान्य मेतद पशुभी नराना धर्मे हितेशम अधिको विशेषो धर्मेन हिना पशुभी समाना। काय सांगतायत म्हणे? खाणं पिणं सोनं हे सगळं एक प्राणी पण करतो आणि एक मनुष्य पण करतो म्हणे। तो पण खातो, कुत्रा भी खातो की नाही? आपण पण खातो। एक प्राणी पण झोपतो, आपण पण झोपतो, आणि एक प्राण्याला पण भीती वाटते आणि म्हणून तो
आपल्याला पण भीती वाटते, म्हणून आपण मोठे मोठे बंगले बांधतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोणी चोर येऊ नये अशी आपण व्यवस्था करतो का? कारण की आपल्यामध्ये पण भीती आहे. आणि काय आहे, काय सांगताय की एक प्राणी पण पोराबाळांना जन्म देतो, तसं आपण पण देतो. तर मग शास्त्र सांगतायत मग प्राण्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे ना? म्हणजे ज्या गोष्टी एक प्राणी बी करतो त्याच गोष्टी तुम्ही पण करतायत, पण तुम्ही आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे, कोण सांगेल? काय फरक आहे आपल्यामध्ये आणि एका प्राण्यामध्ये? फरक काय आहे? आपण काय करू शकतो की तो प्राणी करू शकत नाही? आपण बी प्राणी बी बोलताना फक्त आपल्याला त्यांची भाषा समजत नाही, आहे की नाही? ते पण बोलतात देवाची भक्ती, आहे की नाही? आपण काय करू शकतो? देवाची भक्ती करू शकतो, तो एक प्राणी करू शकत नाही. आपण हे करू शकतो की मी कोण आहे, मी कुठून आलो, माझ्या जीवनाचं लक्ष्य काय आहे, मी मला मरायचं नाही आहे, मृत्यू का होते आणि मेल्यानंतर मी कुठे जाईल, हे प्रश्न प्राणी करू शकतो का? नाही करू शकत. तर काय सांगतात की शास्त्रात मध्ये सांगितलंय की जेव्हा म्हणे एखाद्याला मनुष्य जीवन दिला जातो ना म्हणे, तेव्हा त्याने खाणं पिणं सोनं स्वतःची रक्षा करणं एवढंच करून चालणार नाही. कारण की जर का तुम्हाला हेच करायचं होतं तर त्याच्यासाठी प्राण्याचं शरीर होता. काही लोक सांगतात ना, जीवन कशासाठी दिलंय? खाओ पिओ और मौज करो, म्हणजे खायचं प्यायचं आणि मजा मारायची. शास्त्र काय सांगतो की खाणं पिणं मजा मारणं तर तुमच्यापेक्षा चांगलं तर प्राणी करतात की नाही? प्राण्याला काही टेन्शन आहे का? टेन्शन आहे. आपल्याला किती सारं टेन्शन आहे की नाही? पैसे कमवायचे आहे ना, त्यानंतर सगळ्या गोष्टी सोबत एकत्र आणायच्या, आपल्या मुलांना भरण पोषण करायचं, शिक्षण करायचं. एक प्राण्याला टेन्शन आहे का? काहीच टेन्शन नाही आहे की नाही? म्हणजे असं सांगताय की जर आपल्याला मौज मजा करायची आहे त्याच्यासाठी प्राण्याचं जीवन उत्तम आहे, खाणं पिणं मौज मजा करण्यासाठी. पण जेव्हा एखाद्या मनुष्याला हा मनुष्य शरीर दिला जातो तर त्यांनी थोडा विचार केला पाहिजे की हे जीवन मला भगवानने कशासाठी दिलंय. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सुरुवातीपासून आता अर्जुनाला भगवंत बोलले, असं तर बघायला गेला अर्जुन भक्त होता, आहे की नाही? अर्जुनाला गीता सांगायची काहीच गरज नसते, पण ते आपल्यापर्यंत पोहोचवायची होती, आहे की नाही? आपण फसलेलो आहे. अर्जुन फसलेला होता का? अर्जुन नव्हता फसलेला, पण आपल्याला ह्या भवसागर मधून भगवंतांना काढायचं आहे, म्हणून अर्जुनाच्या माध्यमातून गीता आपल्याला पोहोचवलेले आहे. आणि म्हणून गीतामध्ये वाचून आपल्याला समजायचं की हे जीवन मला भगवंत प्राप्तीसाठी दिलेलं आहे, आणि जसं जसं भगवंत बोलतील तसा पद्धतीने मला जगायचं आहे. जसं जे खायला भगवान लावतील ते मी खाणार आहे, जे भगवंत बोलायला लावतील तसं मला बोलायचं आहे, आणि जसं भगवान मला राहायला लावतील मला तसं राहायचं आहे. पण आपण काय करतो? आपण भगवद्गीतेनुसार नाही चालतो. आपण काय करतो? आपण आपल्या मनानुसार चालतो की नाही? मला जर माझ्या मनाला वाटलं चला मंदिरमध्ये जाऊन जाऊ, आपण मंदिरमध्ये येतो. आपल्या मनाला वाटलं नाही मंदिरमध्ये नाही जायचं, आज कुठेतरी बाहेर जाऊ, आपण बाहेर जातो. म्हणून काय सांगताय की आपल्या मनाचं ऐकायचं नाही आहे. गीतेमध्ये भगवान सांगतायत, अर्जुन सांगतोय काय, चंचलम ही मन कृष्ण प्रमादे बलवत दृढम. हे भगवान, हा मन आहे ना म्हणे फार चंचल आहे की नाही? चंचल. आता बघा आपण इथे सत्संगला बसतोय पण तरी आपलं चित्त तिकडेच असेल. माझा आवाज नसेल येत पण त्यांचा आवाज जरूर आपल्याला येत असेल. काय आहे? मन चंचल आहे. आपण ज्या ठिकाणी त्याला स्थिर करायला लावला तो तिथे स्थिर राहत नाही. जर का सत्संग मध्ये लावायचा असेल तर सत्संग सोडून सगळ्या ठिकाणी लागेल. तुम्ही सांगणार की नाही घरामध्ये माझं हे काम राहिलेलं आहे ते आठवेल आता, आहे की नाही? असं करायचं आहे ते आठवेल, पण
इथे आपण आलेलो आहे, कशासाठी आलेलो आहे? ते काम मन करू देणार नाही, म्हणून सांगतात की आपलं मन सगळ्यात खतरनाक आहे ना. आणि काय सांगताय, अजून काय सांगतोय की मनाला म्हणे एक वेळा मी हवेला थांबेल पण मनाला थांबवू शकत नाही. का? कारण की मन आहे ना म्हणे वायूपेक्षा काय आहे, वायूपेक्षा खतरनाक आहे. एका वेळा मी हवेला थांबेल पण मनाला थांबवू नाही शकत. आणि म्हणून सांगता आहे की हा मन आहे, तर मनाला काय करायचं आहे? मन मना भवमद भक्तो, आहे की नाही? मनाला कशामध्ये लावायचं? भगवंताच्या भक्तीमध्ये लावायचं आहे. आणि जेव्हा आपलं मन भगवंताच्या भक्तीमध्ये लागतो ना, तेव्हा आपलं मन स्थिर होतो, आहे ना. आपण आजकाल बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत मनाला स्थिर करण्यासाठी, मोठे मोठे सेमिनार होतात, पण मन कुठे स्थिर होतो? कुठे स्थिर होईल मन? मंदिरामध्ये. म्हणून मंदिर सांगतात, मंदिर म्हणजे जिथे मन स्थिर होते अशी जागा, त्याला काय सांगतात? मंदिर. जर का तुम्ही दुसरीकडे गेले, मन विचलित होईल पण तो स्थिर होणार नाही. तर म्हणून मंदिरमध्ये आपल्याला यायचं आहे. आणि मंदिरमध्ये येऊन कथा ऐकायची आहे की नाही? मंदिरमध्ये येऊन आपण आरती केली, चांगली गोष्ट आहे, पण काय आहे की तो तेवढ्यापर्यंत स्थिर राहील. जर का आपल्याला पूर्णतः स्थिर करायचं आहे, शांती मिळवायची आहे, तर आपल्याला कथा ऐकावी लागेल. कथामध्ये काय सांगितलं जातं की आपण आत्मा आहे आणि हे शरीर क्षणिक आहे आणि आपल्याला हा शरीर सोडून आपल्याला दुसरा शरीर घ्यायचा आहे. आपल्याला पुढचा जीवन चांगला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? भगवद्गीतानुसार जगावं लागेल की नाही? आहे की नाही? आणि भगवद्गीतेनुसार जगणं म्हणजे काय? जसं की भगवंत बोलले तसं आपल्याला राहणं आहे. भगवंत काय सांगताय की तुम्ही आहे ना काम करा. भगवंताने असं काही कधीच नाही सांगितलं की काम नका करू, पण काय करा? तुम्ही काम केल्यासोबत माझं स्मरण करा. आता तुकाराम महाराज होते, ते काय सांगत होते? त्यांनी काम करायला नाही सांगितलं का? नाही. ते स्वतः गृहस्थ होते, म्हणजे परिवारवाले होते. त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं की तुम्ही संसारी राहा, पण काय असं तुमचं चित्त आहे, चित्त कुठे ठेवा? भगवंतावरती ठेवा. कायम तुम्ही भगवंताचे नाव स्मरण करत करत काम करा. तर तसं आपण आपल्या जीवनाला एक वळण द्यायचं आहे ना. काय वळण द्यायचं की मी जे पण काही करतो, आता तुमचे वेगवेगळे कामं असतील, काही करत असणार तुम्ही, तर आपल्याला आपलं जीवन असं मोडायचं आहे की त्या याच्यामध्ये आपला भगवंताचा स्मरण कसा होईल, आहे की नाही? जर का कोणी दुकानामध्ये असेल तर थोडंसं आपण गीता ठेवू शकतो. जर कोणी गिराईक नसेल तर आपण 2 पानं वाचू शकतो की नाही? वाचू शकतो. आणि अशी माळा आपण घेऊ शकतो किंवा असं काउंटर पण मिळतो, तर आपण असं माळावरती जप करू शकतो. जर का कोणी नाही आहे तर आपण जर का घरामध्ये राहणारे असेल तर सगळ्या घराचं थोडं काम वगैरे करून आपण भगवंताचं नाव घेण्यासाठी सकाळ संध्याकाळ वेळ देऊ शकतो. तसं आपल्या जीवनाला एक वळण द्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपला जीवन बदलत नाही तोपर्यंत आपला कल्याण होणार नाही. बघा आपण काय करतो की थोडी भक्ती म्हणजे थोडी अगरबत्ती, थोडी दिवा ओवाळून घेतो, पण याला वास्तविक भक्ती नाही सांगत. भक्ती म्हणजे काय की अनन्य चिंतयन्तु मां, म्हणजे कायम आपल्या स्मरणामध्ये भगवंत असले पाहिजे. कायम भले तुम्ही काम करत असणार पण आपलं चित्त भगवंतामध्ये लागलेलं पाहिजे. आपण जे पण बोलतो ते आपण विचार करून बोललं पाहिजे, आहे ना. आणि ह्याच गोष्टी आपल्याला गीतेमधून शिकायच्या आहेत. आणि जर का आपण आपल्या बोलण्यावरती नियंत्रण नाही ठेवला, आपण आपल्या राग क्रोधावरती नियंत्रण नाही ठेवला, तर पुढे फार मोठ्या मोठ्या गोष्टी वाढत जातात. आणि म्हणून गीतेतून आपण शिकू शकतो काय आहे की आपल्याला वित राग भय क्रोध, म्हणजे काय सांगतात की जो व्यक्ती नियमित असतो कशामध्ये? क्रोधमध्ये आणि रागमध्ये. जर का तो संयमित असेल तर तो वास्तविक जीवनामध्ये शांती मिळवू शकतो.
आपल्याला जीवनात काय पाहिजे? पैसे पाहिजे का? पैसे गरज आहे, पण पैसे काय करायचे आपल्याला? वास्तविक जीवनात काय पाहिजे? शांती पाहिजे की नाही? आणि शांती कसं काय येईल? शांती आपण मोठे गाडी घेऊन शांती भेटणार आहे का? मोठा बंगला घेऊन भेटणार आहे का? नाही. आपल्याला वाटत होतं पहिले की नाही माझ्याकडे गाडी नाही म्हणून दुःखी आहे, माझ्याकडे मोठा बंगला नाही म्हणून दुःखी आहे. पण काय झालं? थोड्या वेळेमध्ये आपण घेतल्या गाड्या, घेतल्या बंगले घेतले, पण तरी जीवनामध्ये सुख आलं का? सुख नाही आलं. का? कारण की सुख या गोष्टींमध्ये नाही आहे. काय सांगता? सुख कुठे आहे? सुख तर भगवंतामध्ये आहे. आणि आत्मा काय आहे? आत्मा भगवंताचा अंश आहे की नाही? एक उदाहरण बघू आपण. एक मुलगा आहे, छोटा मुलगा आहे. जर का तो एखाद्या जत्रा राहते, जत्रेमध्ये हरवलेला आहे आई वडिलांपासून, तर वास्तविक सुखी केव्हा होईल? तो केव्हा होईल? जेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवलं तेव्हाच तो सुखी होईल. असं होणार आहे का? कोणी दुसरा व्यक्ती आला की नाही मी तुझा सांभाळ करतो, फक्त थोड्या पुरता सुखी होईल. कोणी आलं त्याला चॉकलेट दिलं, कोणी त्याला खायला दिलं, कोणी त्याला खेळायला खेळणे दिले, पण हे घेऊन तो सुखी होणार नाही आहे. तो केव्हा सुखी होईल? जेव्हा त्याला आई वडिलांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो सुखी नाही होणार. तसं आपण आहे. गीतामध्ये भगवान बोलतायत ममेव मांस जीव लोके जीव भूत सनातना. हे सगळे जीव आहेत, जीव जाती आहेत, 84 लाख प्रकारचे जे जीव जाती आहेत, त्या सगळ्यांचा पिता कोण आहे? मी आहे म्हणे भगवंत सांगत आहे. आणि हे सगळे माझे अंश आहेत, माझे मुलं आहेत. तर आता मला सांगा, भगवंत आपले वडील आहेत आणि जोपर्यंत आपला वडिलांचे संबंध बनणार नाही तोपर्यंत आपण सुखी होणार का? नाही होणार. आणि म्हणून आपण दुःखी का आहे? कारण की भगवंताशी आपला संबंध राहिलेला नाही आहे. आपला संबंध बऱ्याच साऱ्या लोकांशी आहे, आपल्या पत्नीशी आहे, पोरांशी आहे, नातेवाईकांशी आहे, पण आपला संबंध भगवंताशी तुटलेला आहे. आणि जेव्हा सत्संगमध्ये येतो तेव्हा पण सत्संगमध्ये आपल्याला शिकवलं जात आहे की जोपर्यंत आपल्याला भगवंताशी आपला संबंध जोडत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. आपल्याकडे किती लाखोची प्रॉपर्टी असेल, कितीही काही असेल, पण तरी त्यांनी सुख भेटत नाही. तर म्हणून हा संबंध स्थापित करण्यासाठी सत्संग आहे आणि भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगत आहेत की तुम्ही जसं मी बोलतोय तसं जगा, तर आता बी सुखी होणार आणि हा जीवन गेल्यानंतर पण तुम्ही माझ्या धाम मध्ये येणार. तर आपलं लक्ष काय आहे? कुठे जायचं आहे? अमेरिकेला जायचं आहे की मुंबई दिल्लीला जायचं आहे? कुठे जायचं आपल्याला? देवाच्या दारी आहे की नाही? देव कुठे राहतो? ठिकाण माहिती पाहिजे की नाही? आता मला सांगा, आता जर का आपल्याला जिथं जायचं आहे, जर का ती जागाच माहिती नाही तर आपल्याला काही जायची इच्छा राहील का? नाही. आपल्याला जर का देवाच्या घरी जायचं आहे तर देवाचं घर कुठं आहे, किती लांब आहे, आणि ते तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आहे की नाही? जसं की मला अमेरिकेला जायचं आहे, तर अमेरिकेला जाण्यासाठी तर माहिती पाहिजे ना अमेरिका आहे आणि अमेरिकेमध्ये अशा अशा गोष्टी आहेत आणि तिथं जाण्यासाठी मला पासपोर्ट घ्यावा लागेल, विजा घ्यावा लागेल, फी फॉर्म घ्यावा लागेल. या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग मी जाऊ शकतो. पण काय आहे की तिथे जसे राहतात, जसे खातात, आहे की नाही, तसं माझी लाईफस्टाईल मला बनवावा लागेल, तेव्हाच आपल्याला तिथे प्रवेश भेटेल. आणि आपल्याला भगवंताकडे जायचं आहे, तर भगवंताच्या धाम मध्ये जसे लोक राहतात तसं राहावं लागेल ना आपल्याला. जसे तिथे कपडे घालतात तसे कपडे घालावे लागतील, जसे तिथे बोलतात तसं आपल्याला बोलावं लागेल, जसं तिथं खातात तसं आपल्याला खावं लागेल, तेव्हाच पोहोचणार की नाही? नाही तर तुम्ही नाही मला इथे फेसबुक व्हॉट्सअप बघायचं आहे तर आपण वैकुंठला जाणार, तिथे मोबाईल आहे नाही आहे. भगवंताने सांगितलं का अर्जुन किंवा कुरुक्षेत्रामध्ये इथे युद्ध चालू आहे, त्याला पोहोचून इकडे काही व्हॉट्सअप
मोबाईल गेला नाही ना, ह्या गोष्टी तिथे नाही आहेत. ह्या गोष्टी का नाही आहेत तिथे? कारण की भगवंतांना माहिती आहे या गोष्टींनी लोकांचं कल्याण नाही होणार आहे, लोकांचं हानी होणार आहे. आता बघा, एवढी सारी टेक्नॉलॉजी आहे, पण सुखी आहे आपण? सुखी नाही आहे. आणि भगवान, आपण सांगतो की सृष्टी कोणी निर्माण केली? भगवानने निर्माण केली ना. आणि भगवंत 5000 वर्षापूर्वी वृंदावन मध्ये आले की नाही? पण तेव्हा ह्या गोष्टी होत्या का? नव्हत्या. का नव्हत्या? का नव्हत्या? कारण की ह्या गोष्टींनी वास्तविक सुख भेटत नाही आहे. यांनी बघा, आता टीव्ही मोबाईलमुळे जो आपला परिवाराचे, जे आई वडिलांचा आहे की नाही, जो आपल्या नातवांचा जो संबंध होता तो राहिलाय का? आता नाही राहिलेला. आता तर हळूहळू पुढे ना व्हॉट्सअप मध्ये मेसेज टाकावा लागेल आईला, मुलाला मेसेज टाकावा लागेल तुझी भाजी संपलेली आहे, तो वरती तोंडच करत नाही, आहे की नाही? तर पुढे अशी पण परिस्थिती होणार आहे. म्हणजे काय आहे की आपण एवढे ह्या टेक्नॉलॉजी मध्ये काय गुंतून गेलो आणि आपल्याला माहिती नाही आहे की याचा वापर कुठपर्यंत करायचा आहे. आपण याच्यामध्ये लागून गेलो. आता बघा, आता म्हातारी माणसं बघा, आम्ही बघतो, आता प्रचार करायला जातो, म्हातारे माणसं सुद्धा टीव्ही मोबाईल सोडत नाही, ते पण रील्स बघताय. थोडे दिवस राहिले, एक दिवस आपले पण रील बनून जाईल, आहे की नाही? तर म्हणून सांगतोय आपण की आता, म्हणून बघा, पहिले जे आपले जे होते वर्णाश्रम व्यवस्था होती, तर त्याच्यामध्ये सकाळ म्हणजे संध्याकाळी सगळे लोक जमायचे आणि रामायण महाभारतवरती काय व्हायच्या, कथा व्हायचे. पण आता काय आहे, टीव्ही मोबाईल आले आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की आपण फारच कमी लोक असतात की ते लोक धार्मिक चॅनल बघतात. आजकाल बरेच सारे पिक्चर बघतात, सिरियल बघतात, आहे की नाही? म्हातारपणी सुद्धा तारक मेहताचे उलटे चष्मे बघतो आपण, आहे की नाही? आता आपला जीवन पुढे काय होणार आहे त्याची आपल्याला जबाबदारी पाहिजे. जर का मी टीव्ही बघता बघता समजा माझा जीवन गेला तर कुठे जाईल मी? कुठे जाईल? कोणता जीवन भेटेल पुढे? तर ही सगळी चिंता आपल्याला व्हायला पाहिजे. आणि विशेष करून जसं आपला वय होत आहे ना, तशी आपली आणि भगवंतामध्ये रुची कमी व्हायला पाहिजे का? वाढायला पाहिजे. आणि शोक कमी झाला पाहिजे. पण आजकाल बघतो आपण म्हातारे माणसं जास्त शोक करतात का? कारण की भगवंताविषयी रुची कमी होऊन गेली. मग काय होतं, आपल्याला टेन्शन येतो की आता माझं होईल काय? म्हणजे आपल्याला एवढा विश्वास नाही आलेला की मी वैकुंठला जाईल, म्हणून आपल्याला टेन्शन येतो, आहे ना? जर का मी जीवनभर भक्ती केले, भगवंताचं नाव जपलंय, तर काय टेन्शन घ्यायचं? काही टेन्शन घ्यायची गरज आहे का? नाही आहे. पण आपण काय आहे की आपण जो वास्तविक भगवंताची भक्ती केली पाहिजे तीच केली नाही. आपण फक्त थोडं घाबरत की भगवंताने माझ्यावर जास्त संकट नको द्यायला म्हणून काहीतरी अगरबत्ती वाळून घेतली, आहे की नाही? 5 मिनिटं 10 मिनिटं भक्ती नाही केली. आजकाल आपण जे लोक करतात ते वास्तविक भक्ती नाही आहे, तो व्यापार आहे. व्यापार की अगरबत्ती नाही ओवाळली तर माझ्या सोबत काही नको व्हायला, किंवा माझ्या पोरांसोबत काही नको व्हायला, आहे ना? म्हणून आपण करतो, घाबरत करतो. पण घाबरत करतो ती भक्ती नाही आहे. भक्ती तर काय आहे की जी प्रेमाने केली जाते, है ना? जे भगवंताचे जो संबंध जाणून केली जाते त्याला काय सांगतात? भक्ती सांगतात. जी घाबरत केली जाते ती भक्ती नाही आहे. म्हणून काय आहे की आपल्याला घाबरत भक्ती नाही करायची आहे. आपल्याला हे जाणायचं आहे की विठ्ठल कोण आहे? विठ्ठल माझे प्राणनाथ आहे, मी त्याचा अंश आहे आणि माझं कर्तव्य आहे की स्वामीची सेवा करणं. आपण कोण आहे? सगळे सेवक आहे की नाही? सेवक. तर सेवकचा काम काय आहे? सेवा करणं. आणि कोणाची सेवा करणं? स्वामीची सेवा करणं, आहे की नाही? तर स्वामी कोण आहे? विठ्ठल आहे, राम आहे, कृष्ण आहे. तर म्हणून आपला कामच आहे की सेवा करणं आहे. आणि जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत सुखी होत नाही. आपण काम करतो, आपण सेवा करत नाही. काम कशाला सांगतात? काम शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, आत्मे इंद्रिय प्रतिवांचा तारे भले काम. म्हणजे अशा गोष्टी
की जे आपण आपल्या इंद्रियाच्या संतुष्टीसाठी करतो. जसं की चांगलं चांगलं खातो, कोणाला देतो? आत्म्याला देतो का? कोणाला? शरीराला देतो. आणि आपल्याला चांगले चांगले कपडे घालतो, आत्म्याला कपडे घालायचे आहेत का? नाही घालायचे. आपण चांगले चांगले हेअरस्टाईल लावतो, सुनू पावडर लावतो, कोणाला? आत्म्याला गोरा बनवायचं आहे, कोणाला बनवतो आपण? शरीराला. आणि याला काय सांगतात? आत्मे इंद्रिय वांछा. म्हणजे ह्या इंद्रियांसाठी आपण जेव्हा करतो ना म्हणे, तेव्हा आपण त्याला काम सांगतात. आणि अशा गोष्टीतून दुःख उत्पन्न होते. आणि प्रेम काय आहे? कृष्ण इंद्रिय प्रति इच्छा धरे प्रेमना. आणि जेव्हा आपण भगवंतासाठी काय करतो त्याला काय सांगतात? प्रेम. म्हणजे तुम्ही आले भगवंतासाठी, एक फुल घेऊन आले, भगवंतांना अर्पण केला, तुम्ही भगवंताच्या मंदिरमध्ये थोडं झाडून मारून दिला है ना, थोडं काहीतरी प्रचार केला तुम्ही, गीताचा 2 गोष्टी दुसऱ्याला उपदेश दिला, याला काय सांगतात? हे भगवंतासाठी कार्य झालं. आणि हे जे पण आपण करतो, जे शरीरासाठी करतो, ते आपल्या इंद्रिय संतुष्टीसाठी होते. पण हे पण प्रेम होऊ शकतं. पण केव्हा? जेव्हा आपण समजणार मी आत्मा आहे आणि आत्म्यासोबत परमात्मा आहे आणि हा शरीर मला भगवंताने दिलेला आहे आणि मला हा शरीर भगवंताच्या सेवेमध्ये लावायचा आहे, तर तो पण काय होईल? ती पण सेवाच राहील. मग शरीराला खाणं पिणं बी दिलं, ती पण सेवाच राहील. पण केव्हा? जेव्हा आपण आपला शरीर भगवंताच्या सेवेमध्ये लावणार तेव्हा. पण जेव्हा आपण आपलं शरीर आपल्या सुखासाठी लावणार, शरीर चांगलं बनवायचं. आजकाल लोक काय करतात? व्यायाम करतात की नाही, योगा, मस्त योगासन करतात, पहाटे उठून इकडे चक्कर लावतील, तिकडे चक्कर लावतील. आणि काय करतात नंतर? शरीर चांगलं कशासाठी करतात? कशासाठी? खाणं पिणं, मोज मजा मारण्यासाठी. तर असे येणे ही भक्ती नाही आहे. शरीर चांगलं बनवायचं आहे, पण शरीर आणि भगवंताची सेवा करायची आहे. तर भगवंताची सेवा करण्यासाठी आपण काही करू शकतो. तुम्ही भगवंताविषयी ऐका, भगवंताविषयी भगवंताचं नाव जपा, भगवंताच्या मंदिरमध्ये तुम्ही झाडू मारा, किंवा काही पण तुम्ही भगवंताविषयी करा. त्याला काय सांगतात? सेवा. तर आपला जीवन आता सेवामध्ये लावायचा आहे. आणि सांगतात की 50 वर्षे झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये भगवंतांना आणायचंच आहे. कारण की बरेच सारे दिवस चालले गेले आहे की नाही, आणि आता थोडे दिवस राहिले. असं थोड्या दिवसामध्ये तरी मी भगवंतासाठी काहीतरी करेल अशी भावना ठेवून मला भगवंतासाठी काही करायचं आहे, असं करून आपण सत्संगमध्ये या, गीता रामायण वाचा आहे की नाही, भगवंताचा प्रसाद घ्या. आणि आता तरी मी कसं जीवनामध्ये चांगलं करेल, थोडं खाण्यापिण्यामध्ये काय करा, थोडा संयम बाळगा. आपण बघा आता लहानपणापासून खात पीत आलो, काय मोठे बनून गेलो का आपण? नाही, जसं होतं तसेच आहे आपण. तर सांगतायत की गीतामध्ये भगवान सांगतायत की जसं गीतामध्ये सांगतायत तसं आपलं जीवन असू द्या. भगवंत काय बोलतात की तुम्ही तामसिक भोजन टाळा, कारण की असं भोजन केल्याने पुढचं जीवन माहिती आहे. भगवद्गीतामध्ये दिलंय, काय सांगतायत? यम यम वापी स्मरण भावम त्याच्यानंतर कलेवरम. जर का आपण स्मरण केला, कशाचं स्मरण केला? जर जसे भावाचं स्मरण केला तसं पुढे जीवन भेटणार आहे. जर का आपण तामसिक भोजन केलं तर तामसिक शरीर भेटेल. काय सांगतायत? याच्यामध्ये बघा एक फोटो पण दाखवलेला आहे. हा एक फोटो आहे. आपण मनुष्य आहे आणि आपण जर का मनुष्यामध्ये आपण जर का जिभेवरती नियंत्रण नाही मिळवला, असं काहीतरी तामसिक मांस मच्छी मटण खात राहिलो, तर अशांना काय जीवन दिला जातो पुढे? मांस मच्छी मटण खाणारं जीवन दिला जातो. मग कोण खातो? कुत्रा आहे, मांजर आहे, म्हणजे वाघ आहे, खातात की नाही? मग अशांना असं जीवन आपल्याला बनायचं आहे का? चांगलं आहे ना, काम नाही करावं लागलं, बनायचं आहे का? जर का बनायचं असेल तर भगवंतांनी सगळं व्यवस्था इथे बनवलेली आहे. तुम्हाला प्राणी बनायचं आहे तर प्राणी बनवू शकता, असं जीवन असू द्या, तुम्हाला हे जीवन भेटेल. आणि बघा अजून जास्तच काही खाद्य राहिलं तर तुम्हाला असं जीवन भेटेल. तर म्हणून सांगताय की तुला जर का मनुष्य बनायचं आहे तर निदान मनुष्यासारखं जीवन पाहिजे.
तर मनुष्यासारखं जीवन म्हणजे काय की सात्विक जीवन पाहिजे आहे ना. थोडी भगवंताची भक्तिमय जीवन पाहिजे. थोडं आहार, राहणीमान, आचार विचार हे थोडे आपले सात्विक पाहिजे. असे सात्विक विचारामध्ये राहिलो तर आपल्याला पुढे मनुष्य बनणार, नाहीतर मनुष्य पण बनणार नाही. आपण 84 लाख प्रकारच्या जीव जाती आहेत आणि काय सांगताय की जसं स्मरण करत गेलो ना तसं जीवन भेटेल. असं नाही की मी मनुष्य आहे ना मेल्यानंतर मनुष्यच बनेल, अशी गोष्ट नाही आहे. जर का आपण कशा प्राण्याचं स्मरण करत मेलेलं आहे तर पुढे प्राणी पण बनू शकतो आपण, तशी गोष्ट आहे. तर असं जीवन आपल्याला नाही जगायचं आहे. भगवंत याच्यासाठी आपल्याला इथे हे सांगण्यासाठी आपल्याला इथे येत आहे. हरे कृष्णा. कोणाचा काही प्रश्न आहे का? आता आपण एक माळा आपण आता एका हरे कृष्ण महामंत्राच्या माळेचा जप करणार आहे आणि सगळ्यांसाठी प्रसाद असेल. हे आज कार्यक्रम असल्यामुळे आहे ना थोडा सगळ्यांनी माळा घेऊन द्या. कशी माळा जप करायची आम्ही सांगणार आहे. प्रभूजी तुम्ही तिकडून आलो ते मोबाईल शॉप आहे तुमची? नाही. हा दर रविवारी असा सत्संग कार्यक्रमाचं आपल्या इथे आयोजन केलेलं आहे. बघा उजव्या हातामध्ये माळा घ्यायची आहे. सगळ्यांनी उजव्या हातामध्ये आणि हा बोट लागू नाही द्यायचा. माझ्या पाठीमागे आणि पूर्ण मंत्र जसं की हा मणी आहे, पूर्ण मंत्र म्हटल्यानंतरच पुढच्या मनीला हात लावायचा. जसं की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पूर्ण मंत्र म्हटल्यानंतरच पुढच्या मनीला हात लावायचा. हा आणि हा बोट लागू नका. आता हा पहिला मनी आहे तो माझ्या पाठीमागे म्हणा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. आपण सोबत म्हणूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे